आज जरा सकाळीच लवकरच उठून ना डायरेक्ट बरस घेतला ना, दातूच घसायला लागलो लहा. आज जरा लवकर काय सकाळीच उठलो, आज पलाटावर जायचं आहे त्याच्यासाठी ना. केस ना कसं सकाळीच होऊन राहील, कोंबड्याची पिसा असे अंग धवला तर ताईस निसाला सांग, जा सांग दुकानावर जा ना, दूध घेणे सांग, काहीतरी खाया करून दे. तर मग ह्या चपला भरली ना, गेलो दुकानावर ना, दूध घेतला ना, निघालो घरा जाया. दूध घेऊन घरा आलो तर ताईस निसाला का सांग शेवाई बनवायची हे सांग, थोडे टायमात बनवून दिली, त्यात दूधच कमी पडेल तर मग तशी बशी खाली तसा बसा खाल्ला. मग ताईशी निघालो दोघा पण पलाटावर जाया. अयो मरत भैया हे मस्त भात लावायचा चिखल करून ठेवला आहे रस्त्याला. नाही ना सकाळीच भैया इकडची तिकडे बॅस रिक्षा लोटायला लागेल, तेव्हा सगळे जण कुठून लोटायला लागेल. नाही मरत भैया सगळी वसईला येईन सगळा वसई युपी बिहार करून टाकला आहे मेला आहे. ताईसला पलाटावर जायचा शॉर्टकट रस्ता माहित नाही, काय नाही ना, डोफ्या भरूचा गवत त्याची घेऊन आलेला, एवढा राग आला होता. मग आम्ही बगल्याच्या त्यात बठच पाय टाकत जायला लागलो ना, तर बरं साप बाप चावल तर भुसलं जल. जरा पुढे आलो तर यो बॅस भोकाड त्याची घेणार लगेच सातेशी. आम्ही जशी पुढे चालत जाऊ तसं टोल नागा ना कोडं कुडत होते. जेमतेम चांगली जागा आलो तर एवढं व्याट टकलेत काट कुपलं मरत. काय करस थांब 2 दिवस आंबाडी होय थांब, मग तुझा काटा काढत आहो. इकडे वाघ नाही राहत हो ना ग, नाही रा चुकून येईल बेल तर क्या बक रहे हो मादरचोद. एक डोंगरीला गेला ना काय चवी खाया एक वेगळीच मजा रे, फार मजा आहे खाया. फार दुरशी शेवला नांगलाय ना, तर मला एकदा पण शेवली नाही दिसत. शेवल्या नाही जाय तर सगळी खुटा ती शेवली जशी दिसत. आज एवढी दुरशी शेवला दिसला आहे नाही. त्याच्या साईडला बारकी 2 आता निघायला लागले. हा नाही इकडे 2 पण यांचा वय झाला आहे आता कोंबली. ती डोंगरात कोठं गेला तरी पाणी खदूर रह ना, तर कसा कर पण ते पाण्याची चव बाकी भारीच रह. बार काच डोंगरी चढाय तरी घामागीर, फार दिवसाची डोंगरीला आलो तर. चला मित्रांनो बाय. दुसरे पार्ट साठी फॉलो करून ठेवा, लवकर टाकत आहो दुसरा पार्ट.